चॅनलचे छान खास असे का नवीन व्हिडिओमध्ये दुसरा आहे आणि आपण स्वित्झर्लंडमधून व्हिडिओ शूट करतोय। तर आज आपण कुठे चाललोय हे मला पण माहिती नाही आहे ॲक्च्युली, कारण का माहिती आहे आम्ही वेदर सकाळपासून क्लाउडी होतं आणि खूप पाऊस होता, तर थोडासा आता पाऊस कमी झालाय म्हणजे बंदच झालाय म्हणून आम्ही आता निघालोय पटकन। पण आता बघूया पावसाच्या हिशोबाने आपल्याला फिरावं लागणार आहे म्हणून सगळ्यात आधी आपल्याला जी काही जवळपासची शहरं आहेत म्हणजे प्लेसेस आहेत तर ते आपल्याला कव्हर करायचं आहे। तर बघूया आता आपण पहिला कुठल्या स्पॉटवरती जाणार आहे, तसं मी तुम्हाला अपडेट देईनच आणि तिकडचे व्ह्यूज वगैरे सगळं काही दाखवणार आहे। तर स्टे ट्यून आणि चला निघूया। सानेनला जायला निघालोय। तर सानेनमध्ये जे काही म्हणजे मूवी सीन झालेत म्हणजे जिथे ते मूवी शूट झालेत DDLGचे, तर ते काही तिथले म्हणजे काय स्पॉट आपण कव्हर करणार आहोत। तर तिथून मग आपण इथे एक छोटं विलेज आहे तर तिथे पण जाणार आहोत आणि तिथून मग पुढे बघूया आपण कुठे जाणार आहोत। पण आजचा पूर्ण दिवस आपल्याला युटिलाइज करायचा आहे कारण वेदर थोडं बऱ्यापैकी बरं आहे। तर बघूया करूया आणि मग उद्याचं वगैरे उद्या बघूया आपण कुठे जाणार आहोत। पण खरंच इतकं सुंदर आहे ना, म्हणजे लिटरली मी कंटिन्युअस शूट करतेय आजूबाजूची सिनेरी। आणि सो तुम्हाला वाटेल की मी आता व्हॉइस ओव्हर का देते, तर प्रॉब्लेम असा होता की मी ज्यावेळेस रेकॉर्डिंग करत होते ना त्यावेळेस माझा व्हॉइस रेकॉर्ड झालेला नव्हता म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर देते। तर असो, हे जे तुम्ही सुंदर छान नजारा पाहताय ना, तर हे सानेन स्टेशन आहे आणि DDLGचे मूवी सीन जे झालेले आहेत ना ते इथे आजूबाजूला शूट झालेले आहे, तर ते देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे। तर सगळ्यात आधी ना तुम्ही हा जो स्पॉट पाहताय ना, तर इथे जे पोस्टरमध्ये तुम्हाला जो फोटो दिसतोय ना, म्हणजे त्या गाण्याची शूटिंग इथे ह्या स्पॉटवरती झालेली आहे म्हणून तो तिथे पोस्टर आहे। आणि माझ्या राईट हँड साईडला एक्झॅक्ट तुम्ही पाहताय ना जिथे स्टेशन आहे, तर तिथे देखील मूवीचे जे सीन आहेत ते शूट झालेत। तर ते पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेनच, पण आधी आजूबाजूचा आणि इतक्या सुंदर ठिकाणी आलेत आणि आपण फोटो नाही काढणार असं होऊ शकतं का? अजिबात नाही। त्यामुळे आम्ही देखील खूप सारे फोटोज काढले, इथे मी लावलेले पण आहेत। तर असो, आता आपण जाणार आहोत दुसऱ्या स्टॉपवरती। सो हा आपला सेकंड स्टॉप आहे आणि जसं की इथे फोटोमध्ये तुम्ही पाहताय तर हा सीन इथे झालेला आहे ह्या फर्स्ट रेल्वे ट्रॅकवरती। आणि आणखी एक सीन झाला आहे ज्यावेळेस स्टेशनवरती ते दोघे बसतात आणि पोस्टकार्ड त्यांना त्यांच्या घरी पाठवायचं असतं, असा एक सीन आहे इथे मी फोटोमध्ये दाखवलेलाच आहे। तर ती ही जागा आहे जिथे मी हायलाईट केलेली आहे। तर तो देखील सीन इथेच झालेला आहे आणि इथे सानेनच्या बाजूलाच आता म्हणजे ह्या स्टेशन आहे ना, रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एक एअरपोर्ट आहे, सानेनचं एअरपोर्ट आहे ते। तर तिथे देखील एक मूवी सीन झालेला आहे ज्यामध्ये तुम्ही पोस्टर म्हणजे फोटो पाहताय तुम्ही की त्या फोटोमध्ये शाहरुख प्लेनच्या मागे धावत असतो, तर तो सीन हा इथे झालेला आहे। तर अशी सुंदर अशी ही जागा आहे सानेन खूप सुंदर आहे।
इंटरलॅकन सानेन ह्या खरंच खूप बघण्यासारख्या जागा आहेत. आणि ही टुरिस्ट प्लेस असल्यामुळे कसं आहे ना, खूप लोक येतात आणि जास्त करून ना इंडियन्स इतके येतात ना इथे. तर आम्ही ज्यावेळेस होतो ना तेव्हा पण आहे ना एक बस आलेली आणि त्यामध्ये बहुतांश ना इंडियन्सच होते. तर त्यांचं पण हेच होतं, म्हणजे जिथे जिथे शूट झालेलं ना तिथे तिथे जाऊन ते लोक फोटो घेत होते, शूट करत होते. तर असा हा सानेन आहे. सानेन खूप सुंदर आहे आणि जे कोणी असं ज्यांना यायचं आहे किंवा जे प्लॅन करतात स्वित्झर्लंडला येण्याचा, तर मी सांगेन की म्हणजे असा पीक सीझनमध्ये येऊ नका. ज्यावेळेस थोडंसं ऑफ सीझन असेल ना त्यावेळेस या, म्हणजे अक्षरशः छान असं फिरता येतं आणि मस्त एन्जॉय करता येतं आपल्याला तो सिनिक व्ह्यू. आणि इथे सानेन स्टेशनच्या बाजूलाच ना एक छोटंसं असं सोविनियरचं शॉप होतं. तर म्हटलं की आता पुन्हा माहिती नाही पुढे भेटेल ना भेटेल, कारण इथे फार लिमिटेड शॉप्स होते आणि म्हणून म्हटलं की चला इथे घेऊन टाकूया. म्हणून मी बघत होते सोविनियर. तर एखाद सोविनियर मी घेऊन टाकलं सानेनचं, कारण पुन्हा मग सानेन आपल्याला म्हणजे दुसऱ्या आपण ठिकाणी जाणार होतो, त्यामुळे म्हटलं सानेनचं आपण एक घेऊन टाकू. तर मग मी घेतलं तिथे आणि मग पुढे आपण चर्चला जाणार होतो, जे आपण मूवीमध्ये पाहिलं आहे चर्च. तर तिथे जाणार होतो आणि आपण तिथे निघालेलो. तर जातानाच ही जे तुम्ही पाहताय ना, तर हे हॉटेल आहे बेसिकली आणि खूप सुंदर होतं. खूप म्हणजे बाहेरूनच इतकं सुंदर दिसत होतं ना ते, म्हणजे त्याचं स्ट्रक्चरच छान होतं. आणि ही जी बघताय ना आजूबाजूला, तर ती ही घरं आहेत आणि घरं पण म्हणजे इतकी सुंदर ना, म्हणजे काहीतरी वेगळं स्ट्रक्चर आहे तिथल्या घरांचं पण. आणि असं वाटतं की सानेन म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये खूप जास्त थंड आहे वगैरे. तर कंपॅरेटिव्हली म्हणजे आता आम्ही स्वीडनला राहतो आहे ना, तर कंपॅरेटिव्हली तिथे इतका असा बर्फ नाही पडत जो स्नो पडतो ना, तर स्वित्झर्लंडमध्ये तसं नाही होत. आणि दुसरी गोष्ट की इथल्या घरांमध्ये ना हीटर नाही आहे, त्यामुळे इतकी थंड नसतं तिथे. म्हणजे ऑब्व्हियसली आपण ज्यावेळेस मुंबईवरून वगैरे येतो तर आपल्याला थंडावा म्हणजे तितकी थंडी लागते. पण आज मी कंपॅरिझन करते तर स्वीडनसोबत, कारण स्वीडनमध्ये आम्ही आता राहतो ना, तर इतकं थंड आहे ना, कंटिन्युअस बर्फ पडत असतो. पण इथे तसं नाही आहे, त्यामुळे इथे घरांमध्ये पण हीटर्स नसतात आणि बर्फ पडतो ते फक्त वरती तुम्ही माउंटनवरती ज्यावेळेस जाता तिथे, तर तिथे फक्त बर्फ पडतो. आणि चला तर मग आता इथे नेक्स्ट स्टॉपला आपण म्हणजे इथून आपण चर्चला जात होतो. तर इथे जाता जाता इथे वाटेमध्ये ना एक हे इथे खूप साऱ्या गायी होत्या आणि त्यांच्या गळ्यामध्ये ती बेल लावलेली होती आणि इतका त्याचा आवाज सुंदर होता ना, मस्त येत होता. आता ते माझं रेकॉर्ड झालेलं नाही आहे, त्यामुळे मग नाही ऐकवता येते मला. पण असं खूप सुंदर होतं. आणि इथून आता हा आपण चर्चला जातो आहे. तर आजूबाजूला पण इतकं खूप सुंदर आणि खूप शांत वाटत होतं. तर असं आहे चर्च. आणि ह्या चर्चचं एक आहे की ना, हे जे बाहेरून दिसतंय ना, तर ते मूवीमध्ये दाखवतात ना, तर हे ते चर्च आहे आणि आतमध्ये जे शूट झालेलं आहे ना, तर तो हा चर्च नाही आहे. त्यामुळे मग मी आतमध्ये जाऊन पूर्ण तो शूट केलेला नाही आहे. फक्त मी बाहेरचं दाखवलं आहे, कारण बाहेर आपल्या मूवीमध्ये हा दाखवलेला आहे आणि आतमधला जे शूट केलेला आहे तो दुसरा चर्च आहे. तो एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे कुठला आहे, त्यामुळे मग मी आत नाही गेले. तर तुम्ही हे बाहेरूनच पाहू शकता. आणि इथे ना आम्हाला एक गोष्ट इतकी छान जाणवली ना इथे, ज्यावेळेस आम्ही इथे म्हणजे मध्ये जात होतो ना, तर तिथे पाहिलं आम्ही की म्हणजे इथे शॉप्स ओनर नाही आहेत काही शॉप्समध्ये. तर आम्हाला असं थोड्या वेळासाठी वाटलेलं की इथे म्हणजे हे शॉप्स बंद आहे का, किंवा कुठे ओनर गेला आहे का, किंवा म्हणजे आपल्याला असंच आपल्याकडे असतं ना की बाबा कोणी दुकानात नसेल तर आपण जातो पुन्हा. तर इथे तसं नाही आहे प्रकार. इथे म्हणजे कसं आहे ना, की काही शॉप्समध्ये नसतात ओनर. ह्याचा अर्थ असा नाही आहे की ते शॉप बंद आहे किंवा आपण घेऊ शकत नाही काही. तर तुम्ही घेऊ शकता. तिथे पर्टिक्युलर त्या म्हणजे प्रॉडक्टची प्राईस लिहिलेली असते. तुम्हाला जे हवं ते तुम्ही घ्यायचं आणि त्याची जी प्राईस असेल ना, ती काउंटरवरती त्याचे पैसे तिथे नेऊन ठेवायचे. म्हणजे मला एक असं जाणवलं की म्हणजे इतकं सांगावंसं वाटतं की किती विश्वास आहे ह्या लोकांचा एकमेकांवरती. खरंच ना, असं असायला हवा. आणि हे पाहून ना खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असा विश्वास प्रत्येकाचा असायला हवा. असो तर आपण आता नेक्स्ट स्टॉपला जात होतो आणि पाऊसमध्ये सुरुवात झालेली पावसाला पण. तर जो पलटवाला सीन आहे ना, तर तो इथेच झालेला आहे ह्या ब्रिजवरती आणि पाऊस खूप जास्त येत होता, त्यामुळे अजिबात शूट करता नाही म्हणजे नाहीच जमलं शूट करायला. त्यामुळे मग जे सो पर्टिक्युलर हा जो एरिया आहे ना, हा खूप
हाय क्लास एरिया आहे. म्हणजे आपले बॉलिवूडचे हॉलिवूडचे जे काही स्टार्स आहे, फिल्म स्टार्स आहेत, त्यांची इथे घरं पण आहेत. सो ते समर हॉलिडे इथे छान एन्जॉय करण्यासाठी येत असतात. आणि म्हणूनच मग इथे ना खूप असे जे काही मोठे ब्रँड्स आहेत, लक्झुरियस ब्रँड्स आहेत, तर इथे ना त्यांचे शॉप्स पण खूप सारे आहेत. तर मस्त असं समरमध्ये ना खूप जास्त टुरिस्ट येतात आणि खूप म्हणजे खूप गर्दी असते ॲक्च्युली इथे. त्यामुळे ज्यांना यायचं ना, तर मी नक्कीच सांगेन की ऑफ सीझनमध्येच या. त्यामुळे तुम्हाला छान फिरता पण येईल आणि मस्त एन्जॉय करता येईल. इथे बाजूलाच इन्फॉर्मेशन सेंटर होतं. सो तिथे गेलात ना की मग तुम्हाला ना फक्त बॉलिवूडचे जे शूटिंग लोकेशन्स आहेत ना, म्हणजे त्याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही इथे जा आणि त्यांना फक्त म्हणा की DDLचे जे शूटिंग लोकेशन्स हवेत, तर ते बरोबर आपल्याला एक ब्रॉशर त्यांनी तयार करूनच ठेवलेलं आहे. सो ते ब्रॉशर घेतल्यानंतर मग सर्व काही इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे. सो आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे तो म्हणजे इथली बेकरी अर्ली बेक. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही बेकरी खूप जास्त प्रसिद्ध झाली आहे DDLच्या मूवीमुळे. आणि कारण त्यामुळे खूप सारे इंडियन्स येत असतात. DDLच्या मूवीचा जो एक गाण्याचा जो सीन आहे तो इथे शूट झालेला आहे. त्यामुळे बरेच टुरिस्ट येत असतात आणि आम्ही असताना पण खूप सारे टुरिस्ट येऊन जात होते आणि आम्ही पण गेलेलो. तर तिथे जाऊन ना खूप मस्त वाटत होतं, कारण की शेवटी कसं आहे ना, बॉलिवूड मूवीचं इथे शूट झालं आहे आणि ते सर्व आपण त्याच ठिकाणी आहोत, तर हे जरा छानच वाटत होतं. आणि बेसिकली मला ना फार इच्छा होती की इथे येण्याची आणि फायनली ती माझी पूर्ण झाली. तर असो आम्ही आतमध्ये गेलोत आणि मग मी कॉफी घेतली आणि अवधूतने सलाड घेतलं आणि मायराने छोटासा केक घेतला आणि सलाडसोबत ना इथे बन पण दिलेला त्यांनी. आणि तुम्ही पाहताय ना इथे असं छोटीशी सिटिंग अरेंजमेंट होती, जास्त असं काही नव्हतं, कारण कॅफे इतका काही मोठा नव्हता तो. तर खूप वॉक केला आहे. खूप बाहेर पाऊस आहे, खूप जास्त पाऊस आहे. मला वाटतं थोडाफार थांबला आहे, मला वाटतं. हो ना होती, थोडा पाऊस थांबला आहे, पण भयानक खूपच जोरदार पाऊस होता. आणि एवढ्या पावसामध्ये आम्ही खूप जास्त वॉक करत आलो इथे, कारण 9 वाजता आणि 3:30पर्यंत ना इथे सर्व रेस्टॉरंट बंद होतात. आणि संध्याकाळी माहिती नाही त्यांचा टाईम कितीचा आहे, पण नॉर्मली दुपारी बंद होतात, म्हणजे त्यांचं किचन बंद होतं. सो फायनली आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं जे खूप दूर होतं. म्हणजे अर्ली बेकपासून आम्ही तिथे स्नॅक्स घेतला, कॉफी घेतली आणि तिथून मग मी इथे वॉक करत आलो. तर मला वाटतं 20-25 मिनिट आम्ही फक्त वॉक केला आहे आणि आलो तिथे. आणि मारायला पण भूक लागली आहे आणि मला पण भूक लागली आहे. सो एशियन रेस्टॉरंट मिळालं आम्हाला आणि आता ऑर्डर केलं आहे. बघूया, कारण आता इथे पटापट जेवून दुसऱ्या स्पॉटवरती जायचं आहे आपल्याला. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. अँड बिईंग अन इंडियन, इथे येऊन खूप छान वाटलं, कारण बॉलिवूड मूवीची शूटिंग्स लोकेशन आपण कवर केलेले आहेत आणि अजून करणार आहोत. तर नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला ते देखील पाहायला मिळेल. पण इतके दिवस माझे व्हिडिओज पण येत नव्हते. त्याला कारण होतं, कारण माझा हेल्थ इश्यू होता आणि तिथे मला लक्ष देणं फार गरजेचं होतं. पुन्हा बाकीची पण कामं आहेत, तर यातून मला वेळ मिळत नव्हता एडिटिंगला वगैरे. त्यामुळे बराच वेळ झाला व्हिडिओ अपलोड करायला. पण आता नेक्स्ट मी काळजी घेईन की वेळेवरती व्हिडिओ येतील. असो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.